कॉकरोच जनता पार्टी हे नाव सध्या सोशल मीडियावर अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत। अनेक जण या संबंधित मीम्स, रील शेअर करत आहेत, तर काही जण यावर टीका सुद्धा करत आहेत। कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडिया फॉलोअर्स वेगाने वाढत आहेत, परंतु हे प्रकरण नेमकं काय आहे, कॉकरोच जनता पार्टी कोणी आणि का सुरू केली आहे, याबद्दल सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। CGI सूर्यकांत यांनी 16 मे रोजी बेरोजगार तरुण हे कॉकरोच सारखे असतात असं म्हटलं होतं, ज्यानंतर खरं तर हे प्रकरण सुरू झालं, पण वाढत्या चर्चांमुळे त्यांनी नंतर कॉकरोचचा उल्लेख केलेली टिप्पणी ही चुकीच्या पद्धतीने डिग्री मिळवणाऱ्या लोकांसाठी होती असं स्पष्टीकरण दिलं। पण असं असलं तरी सुद्धा सोशल मीडियावरील चर्चा काही थांबल्या नाही आणि याला प्रत्युत्तर म्हणून अभिजित डिपकेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर कॉकरोच जनता पार्टी नावाने पेज सुरू केलं आणि लोकांना यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं। इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत अभिजित डिपकेला याबद्दल विचारल्यानंतर त्यांनी याबद्दल सविस्तर सांगितलं आहे। अभिजित म्हणाला, सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं तरुणांबद्दलचं वक्तव्य सोशल मीडियावर पाहिलं आणि तरुण वर्ग त्यांच्या समस्या मांडत आहेत, आवाज उठवत आहेत, म्हणून त्यांच्याबद्दल केलेलं हे वक्तव्य मला चुकीचं वाटलं। भारताचे न्यायाधीश ज्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा दिला पाहिजे ते तरुणांची तुलना कॉकरोचशी करत आहेत हे पाहून मला वाईट वाटलं। त्यानंतर मी एक्सवर एक ट्विट केलं आणि जर हे सगळे कॉकरोच एकत्र आले तर असा प्रश्न विचारला, ज्यावर मला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला। विशेष करून जेनझी कडून मला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। मला सध्या अनेकांकडून अनेक मेसेजेस येत आहेत। काही लोक तर मला आता माघार घेऊ शकत नाहीस अशी धमकी सुद्धा देत आहेत। तू आमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म सुरू केला आहेस, आमचा तुला पाठिंबा आहे, आपण एकत्र मिळून आवाज उठवूया, आता थांबायचं नाही असं म्हणत आहेत। अभिजित पुढे म्हणाला, मी AIचा वापर करून कॉकरोच जनता पार्टीचं पोस्टर बनवलं आणि या पक्षात सहभागी होण्यासाठी काही निकष तयार केले। कॉकरोच जनता पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी असलेले निकष सांगताना तो म्हणाला, न्यायाधीशांनी तरुणांविरोधात जे शब्द वापरले त्याचाच समावेश या निकषांमध्ये करण्यात आला आहे। कॉकरोच जनता पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी असणाऱ्या निकषांबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये तुम्ही आळशी असणं, प्रभावीपणे तुमचं मत व्यक्त करणं किंवा तक्रार करणं, सतत ऑनलाईन असणं आणि बेरोजगार असणं अशा काही गोष्टींचा समावेश आहे। त्यांच्या सोशल मीडिया पेजवरूनही याबद्दलची माहिती शेअर करण्यात आली आहे। यावेळी त्यांनी 1 लाखहून अधिक लोकांनी रजिस्ट्रेशन केल्याची माहिती सुद्धा दिली आहे। देशातील सरकार जनतेला विशेष करून तरुणांना नेहमीच गृहीत धरत आलं आहे, त्यांना महत्त्व देत नाही, त्यामुळे आम्ही हा पक्ष सुरू केला असून आता आम्हाला गोष्टींमध्ये बदल करायचा आहे। आत्ताच गोष्टीला सुरुवात झाली आहे, अजून खूप काही नियोजन करायचं आहे। या पक्षाला घेऊन पुढे काय करायचं आहे याबद्दल सध्या आम्ही विचार करत आहोत असं सुद्धा अभिजित इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला। या मुलाखतीत त्याने नीट परीक्षेचा उल्लेख करत यामुळे तरुणांना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं याबद्दल सुद्धा सांगितलं आहे। या नवीन पार्टीमार्फत विद्यार्थ्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचीही त्याने माहिती दिली आहे। यावेळी त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे आणि जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर यासाठी पंतप्रधान जबाबदार असतील, कारण त्यांचे मंत्री कोणत्या पद्धतीने काम करत आहे याकडे त्यांचं लक्ष असायला हवं असं सुद्धा तो यामधून म्हटलं आहे। कॉकरोच जनता पार्टीच्या घोषणापत्राबद्दल मॅनिफेस्टोबद्दल बोलायचं झालं तर या पार्टीचा फाउंडर अभिजित म्हणाला, निवृत्तीनंतर कुठल्याही न्यायाधीशांना कोणतेही पद किंवा लाभ मिळणार नाही। प्रत्येक योग्य मताचे संरक्षण, कोणाचेही नाव मतदार यादीतून काढले तर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी। मतदारांचा हक्क काढून घेणे खूप गंभीर गोष्ट आहे। महिलांसाठी फक्त 33% नाही तर पूर्ण 50% आरक्षण, स्वतंत्र मीडिया हवा, गोदी मीडिया नको, भारतामध्ये सर्व माध्यमांना समान वागणूक मिळावी, स्वतंत्र पत्रकारिता टिकून राहावी आणि माध्यमांच्या कामकाजाची योग्य चौकशी व्हावी। कोणत्याही आमदाराने किंवा खासदाराने पक्ष बदलल्यानंतर त्याला 20 वर्षे निवडणूक लढवता किंवा सरकारी पद मिळवता येऊ नये असे काही नियम कॉकरोच जनता पार्टीचे आहेत। अभिजितने पुढे तो आम आदमी पार्टीसाठी काम करायचा आणि त्यांनी ही माहिती लपवलेली नाही असं सुद्धा या मुलाखतीमधून सांगितलं आहे। आम आदमी पार्टीबद्दल अभिजित म्हणाला, अनेक जण याबद्दल बोलत आहेत पण मी ते लपवतच नाहीये। मी कुठलेही ट्विट डिलीट केलेले नाहीये। मी तसं करूही शकलो असतो पण मला ते लपवायचं नाही। मी 2020 ते 2022 पर्यंत आपसाठी काम करत होतो, त्यानंतर मी त्यातून बाहेर पडलो आणि माझ्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करत होतो। गेल्या 2 वर्षांपासून मी USA मध्ये आहे, मास्टर्स करत आहे। या दरम्यान मी फक्त सोशल मीडियावर सक्रिय असायचो आणि भारतात जे काही घडत होतं त्यावर सातत्यानं कमेंट्स करायचो। यामुळेच इतर कोणाचाही आम्हाला पाठिंबा नसून फक्त जेनझी लोकांचाच आम्हाला पाठिंबा आहे असं सुद्धा अभिजितने या मुलाखतीमधून म्हटलं आहे। इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत आपमधून बाहेर पडण्याचं कारण सांगत तो म्हणाला, मला परदेशात जायचं होतं, खाजगी आयुष्यावर लक्ष केंद्रित करायचं होतं, पण भारतात गोष्टी खूप बिघडू लागल्या आणि मला असं वाटतं की मला व्यक्त होण्याची गरज आहे।
एकूणच अभिजित डिपकेने सुरू केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.